काय झालेलं आहे नेमकं संपूर्ण प्रकरण? थांबा जरा, जे काय आहे मारहाण केलेली आहे त्यांनी उगाच. कोणी मारहाण हे केली? राजन घोरपडेची जी सगळी जी पिलावळ आहे ही इथे येऊन सकाळपासून इथे बसतात आहे. आम्ही फक्त त्यांना विचारला होता की बाबा सकाळपासून तुम्ही इथे बसतात आहे काय आहे? ते म्हणाले नाही आम्ही इथे येऊन बसणार, आम्ही काय आमचा प्रचार झालेला आम्ही इथे येऊन बसणार. इथे येऊन त्यांनी संध्याकाळी पण मी विचारल्यावरती आम्ही दोघं तिघे जण होतो, मी सोसायटीचा चेअरमन आहे पूर्ण या सोसायटीचा, मी विचारल्यावरती त्यांनी हाणामारी चालू केली, व्हिडिओ काढायला चालू केलं. उगाच काहीतरी काही नसताना काही नसताना आम्ही काय नाही बघा, मी या ड्रेसमध्ये मी घरच्या ड्रेसमध्ये मी आपलं आलो, मला कोणीतरी सांगितलं की बाबा काही माणसं आलेले सोसायटीमध्ये तुम्ही बघा, मी बघायसाठी म्हणून खाली आलेलो. त्यांनी हाणामारी चालू केलेली आणि डायरेक्ट माझ्यावरती हात उचलला, माझी कॉलर पकडली, माझ्या वाईफचा हात पिळला. कशासाठी आले होते? काय हे काय आले कशामध्ये आता तुम्हालाच माहिती आहे ना, आम्हाला काय माहिती. ते किती लोक होते? आलेली 15-20 लोक होती, 15-20 लोक सगळे. हे राजन घोरपडेवरती आता कुठे काय गेले? यांची उमेदवारी आता कुठे ते गेले? बायकांनी चोप दिला, त्यांना चप्पल काढली आणि बायकांनी सगळ्यांनी त्यांचा समाचार घेतला. बायकांनी त्यांना चोपून चपलेनी चोपून त्यांना पळवले. कोणत्या सोसायटी मधला हा प्रकार? हा कृष्णा इस्टेट मधला आहे ना मॅडम. आता आणि काय आणि किती त्यांचे किती लोक होते साधारण? असतील काय 15-20. काय मागणी काय असणार आहे प्रशासन पोलीस प्रशासनाकडे? पोलिसांना ते सांगणं आहे की बाबा हे जेवढे पण लोक आहेत ना यांची जी अरेरावी चाललेली आहे त्यांना चांगलं कळून चुकलेलं आहे की आता काय होणार आहे आणि काय नाही. त्याच्यामुळे हे सगळे आमच्यासारखे जे सामान्य माणसं आहेत त्यांच्यावरती हे लोक या प्रकारे तिच्या ते लोक हे करतात, अरेरावी करून दबाव टाकून इथल्या लोकांना घाबरवून यांची दादागिरी करायचं काम चाललंय. माझं प्रशासनाला आणि पोलीस प्रशासनाला सांगणं आहे की त्यांनी यांच्यावरती कारवाई करेल आणि यांच्या उमेदवाऱ्या रद्द कराव्या. लक्षात घ्या.